नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. आता वर्षाला त्यांना 30,000 रुपये मिळणार आहेत. मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये हे दिले जात होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी राज्य सरकारने 6,000 रुपयाची भर घालून वर्षाला 12,000 रुपये असे देण्याचे ठरवले आहे. त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळत आहेत. पण मित्रांनो, आता शेतकऱ्यांना 30,000 रुपये मिळणार आहेत. होय मित्रांनो, आता PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 30,000 रुपये हे दिले जाणार आहेत. तर हे 30,000 रुपये शेतकऱ्यांना कशा प्रकारे मिळणार आहेत, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. PM किसान योजनेच्या 90,45,000 शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांना आता वर्षाला 30,000 रुपये हे मिळणार आहेत. संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, 2 दिवसापूर्वी एक शासन निर्णय सरकारने निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी 12 बाबी सांगितलेल्या आहेत. आणि त्या 12 बाबीपैकी 7 नंबरची जी बाब आहे ती बाब अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे मित्रांनो. तर बघूयात आपण 7 नंबरची बाबमध्ये काय दिलेलं आहे. तर बघू शकता, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ PMSDBT फलानुभवांना देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे. याच्यामध्ये केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने PM किसान योजनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये बघू शकता, जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अटी व शर्तीनुसार पात्र ठरतील, त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून आधीच प्राप्त झालेला आहे. त्यांची KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झाले असल्याने सदर लाभार्थ्यांनी केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ त्यांच्या देण्यात यावा. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. लक्षात ठेवा, तुम्ही जर PM किसान योजनेचे 12,000 वर्षाला मिळवत असाल तर आता तुम्हाला 18,000 रुपये हे माझी लाडकी बहीण योजनेचेही मिळणार आहेत. असे एकूण तुम्हाला 30,000 रुपये हे दिले जाणार आहेत. तर बघू शकता, त्यांनी याच्यात उल्लेखही केलेला आहे की PM किसान योजना यांचा डाटा पहिलेच त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांचा डाटा त्यांनी घेतलेला आहे. फक्त त्यांना त्यांच्या गावामध्ये असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल यांच्याकडे माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करावायचा आहे. अशा लाभार्थ्यांना, जवळपास महिलांना वर्षाला 30,000 रुपये आता मिळणार आहेत. ही सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांना याची माहिती मिळू द्या. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील अपडेट, पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.